सोलापूर जिल्हा आश्रमशाळा क्रीडा महोत्सव उत्तर विभागीय लेझिम स्पर्धा केम येथे संपन्न. सोलापूर जिल्ह्याच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालिका मनीषा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली या लेझिम स्पर्धेचं आयोजन केम तालुका करमाळा येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत केले गेले होते. या लेझिम स्पर्धेसाठी बार्शी, माढा, करमाळा तालुक्यातील आश्रमशाळेतील स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेचं उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेमध्ये वैराग येथील आश्रमशाळेने प्रथम क्रमांक, तर केम येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेने द्वितीय क्रमांक, तर टेंभुर्णी येथील आश्रमशाळेने तृतीय क्रमांक प्राप्त केला. या सर्व स्पर्धकांची राहण्याची व जेवणाची सोय केम येथील आश्रमशाळेने केली होती. या विजयी स्पर्धकांचं सहाय्यक संचालिका मनीषा फुले यांनी कौतुक केले. तसेच या संस्थेने उत्तम सोय केल्याने त्यांचे पण कौतुक केलं. यावेळी जनता सहकारी बँकेचे चेअरमन दिलीप तळेकर, संस्थेचे अध्यक्ष सुदर्शन तळेकर, सचिव भाऊसाहेब बिचितकर, महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक आडासाहेब, युवा नेते सागर दौंड, केंद्रप्रमुख महेश कांबळे, साईनाथ देवकर, डीसीसी बँकेच्या व्यवस्थापिका गाडे मॅडम, तसेच सागर तळेकर, अच्युत पाटील, संदीप तळेकर, आनंद शिंदे, गोरख पारखे, राहुल आबा कोरे, महेश तळेकर, वसंत तळेकर, बापूराव तळेकर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी प्राचार्य, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी करमाळा तालुका प्रतिनिधी संजय जाधव. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करा.